फोरप्ले हा एक शारीरिक सुखाचा रस्ता नाही, तर स्त्रीच्या मनाला, तिच्या भावनांना आणि तिच्या संपूर्ण शरीराला तुमच्या स्वाधीन करण्याचा एक भक्कम भावनिक पूल असतो. अनेकदा पुरुषांना वाटतं की स्त्रिया या गोष्टीबद्दल उघडपणे बोलत नाहीत किंवा त्या सांगत नाहीत, पण पुरुषांचा हा सर्वात मोठा गैरसमज आहे. सायकोलॉजीनुसार स्त्रीच्या मनात एक तीव्र सुप्त इच्छा असते की तिनं न सांगता तिच्या शरीराची भाषा ओळखावी, तिच्या न बोललेल्या भावना समजून घ्याव्यात आणि तिला राजशाही स्वर्गीय अनुभव द्यावा. जेव्हा एखाद्या स्त्रीची ही सुप्त इच्छा पूर्ण करतो, तेव्हा तो तिच्यासाठी जगातील खूप चांगला व्यक्ती ठरतो आणि एकमेव पुरुष बनतो. आपण थेट बोलूयात संवेदनशील जागेबद्दल, जी स्त्रीच्या मनात रोमांसची पहिली ठिणगी टाकते. ती जागा म्हणजे तिचा गळा, मानेचा भाग आणि कानाची पाळी. सायकोलॉजिकल आणि मेडिकल सायन्सच्या रिसर्चनुसार स्त्रीच्या कानामागे आणि गळ्याच्या भागात हजारो अतिसूक्ष्म नर्व्स असतात. अशी जागा आहे की जिथे रक्ताचा प्रवाह अत्यंत वेगाने आणि खूपच जेव्हा तुम्ही तिच्या पार्टनरच्या जवळ असता, अवयवांना किंवा तिच्या शरीराला स्पर्श न करता तिच्या अगदी जवळ जाऊन तिच्या कानापाशी तुमचा श्वास सोडा. तो तुमचा उपदार आणि गरम श्वास जेव्हा तिच्या कानाला, त्वचेला, मानेला स्पर्श करतो, तेव्हा सायकोलॉजिकली तिच्या शरीरात एक सुखाची शरीशी धावून येते. मित्रांनो, तिच्या पाठीच्या कण्यातून एक वेगळीच आणि तिच्या कानाच्या पाळीवर हलकेच ओठ फिरवणे, तिच्या कानात अतिशय शांत आणि गंभीर रोमॅन्टिक आवाज, काहीतरी फुसफुसणे स्त्रीला पूर्णपणे वेड लावून टाकतं. गळ्याच्या मागच्या भागावर जिथे केस संपतात तिथे मित्रांनो ओठ अतिशय संथ गतीने फिरतात, तेव्हा स्त्री स्वतःला पूर्णपणे तुमच्या मिठीत विरघळू लागते. हा स्पर्श इतका प्रभावी असतो की मेंदूमध्ये तातडीने ऑक्सिटोसिन आणि डोपामाइन सारखे हार्मोन्स रिलीज होतात. मित्रांनो, जो तिच्या मानेचा सगळा ताणतणावाचा भाग असतो तो गायब करतात आणि ती पुढच्या प्रवासासाठी स्वतःहून तयार होते. तर ही तिची सुरुवातीची पायरी असते. गळ्यानंतर स्त्री एक अशी दुसरी जागा लपलेली असते, ती पुरुषाच्या एका स्पर्शाने पूर्णपणे बेकाबू करू शकते. पण तिथपर्यंत पोचण्यासाठी एक खास सायकोलॉजिकल पद्धत आहे. जर तुम्ही घाई केली तर स्त्रीचा मूळ एका सेकंदात खराब होऊ शकतो. म्हणूनच या नाजूक वळणावर पुरुषाला अत्यंत संयम आणि समजूतदारपणा दाखवावा लागतो. मित्रांनो, त्या दुसऱ्या अत्यंत महत्त्वाच्या जागेबद्दल जाणून घेऊया. तिच्या ब्रेस्ट आणि छातीचा भाग बनतो. शारीरिक रचनेचा सायकोलॉजी विचार केला तर हा भाग स्त्रीला पुरुषापेक्षा पूर्णपणे वेगळा आणि संवेदनशील बनवतो. पुरुषांच्या तुलनेत स्त्रीच्या या भागांवर म्हणजेच ज्ञानतंतूंनी असंख्य अफाट असते, कारण निसर्गाने बनवलेली खूप नाजूक जागा असते. तिथे जाऊन मातृत्वासाठी हे भाग तयार केलेला असतो. यामुळेच या भागात संवेदनशीलता खूप असते, थेट मनाशी जोडलेली असते. जेव्हा नात्यात भावनिक ओलावा वाढतो, तेव्हा या जागेवर केलेला योग्य स्पर्श स्त्रीच्या भावनांना थेट शिखरावर घेऊन जातो. पण दुर्दैवाने 90% पुरुष सर्वात मोठी घोडचूक इथे करतात की ती चूक म्हणजे खूप घाई, गडबड, हिंसक होतात आणि असाच ताकद वापरतात. त्यांना असं वाटतं की आक्रमकता दाखवून तो स्वतःचा पुरुषार्थ सिद्ध करू शकतात. पण सायकोलॉजीनुसार अशी घाई स्त्रीला पूर्णपणे अनकम्फर्टेबल करते आणि तिच्या मनातील आकर्षणाच्या भावना तिथेच संपवून टाकते. मानसशास्त्र असं सांगतं की या संवेदनशील जागेवर पुरुषाला आपल्या ताकदीचे प्रदर्शन करायचे नसते, तर परीक्षा द्यायची असते. हाताच्या तुमच्या बोटांचा अगदी हलका स्पर्श आणि पिसारासारखा मऊ स्पर्श जेव्हा तिथे होतो, तेव्हा स्त्रीचं संपूर्ण शरीर एक अभूतपूर्व आणि विश्लेषण ऊर्जा निर्माण होते. हा स्पर्श जितका संत आणि लयबद्ध, तेवढाच तिला मनातून आदराने भरलेला असेल, तितकं स्त्रीवरचा ताबा ती स्वतः हरवू लागते. हे जाणू लागतं की तुम्ही तिच्या शरीराचा आणि तिच्या आनंदाचा आदर करत आहात. हाच तो सर्वोच्च सायकोलॉजिकल क्षण असतो जेव्हा स्त्री भावनिकदृष्ट्या तुमच्यावर 100% विसंबून राहते. तिच्या मनातील सर्व भीती एका क्षणात गळून पडते. मित्रांनो, संपूर्ण अस्तित्व ती आनंदाने तुमच्यासोबत स्वाधीन करते.
तुम्हाला वाटत असेल की फक्त या जागेला स्पर्श केल्याने काम होतं, अजूनही अंधारात आहात, कारण स्त्रीच्या शरीरात यापेक्षाही अशा आणखी काही खास आणि दिसायला अत्यंत साधा वाटतो, जिथे जेव्हा पुरुषाचा हात फिरतो तेव्हा पूर्णपणे ती आंधळी होते आणि तिची उत्तेजना सर्वोच्च पातळीला पोचते. ती गुपित समजून घेण्यासाठी आता आपण वळूयात एका अत्यंत प्रभावी आणि तितक्याच दुर्लक्षित जागा, शरीराची रोमांस आणि मुख्य कणा मानली जाते तो भाग म्हणजे तिची बॅक आणि शोल्डर, म्हणजे तिच्या पाठीचा पूर्ण कणा आणि तिचे खांदे. स्त्रीची पाठ निसर्गाची एक अत्यंत सुंदर कलाकृती आहे आणि सायकोलॉजिकल तिच्या स्पर्शासाठी कमालीची संवेदनशीलता असते. जेव्हा तुम्ही अचानक हळुवारपणे मिठीत घेता तेव्हा तिच्या शरीरात सुरक्षिततेची एक भावना निर्माण होते. जेव्हा तुमच्या हाताची बोटे तिच्या पाठीच्या वरच्या भागापासून मानेच्या खालून सुरू होऊन पाठीच्या कण्यावर अतिशय सुंदर, तेव्हा तिच्या शरीरात संवेदना एकाएकी तीव्र होतात. अनेक सर्वेक्षणामध्ये लाखो महिलांनी एक गोष्ट उघड केली आणि ही मान्य देखील केली आहे की त्यांचा पार्टनर त्यांच्या पाठीवर, खांद्यावर हळुवारपणे हात फिरवतो, खांदे दाबतो, तेव्हा हलका मसाज करतो, तेव्हा त्यांच्या दिवसभराचा सगळा थकवा, घरचा, ऑफिसचा चिंता झटक्यात गायब होते. तेव्हा स्त्रीच्या मनात हे पूर्णपणे शांत करते आणि तितक्याच एक प्रकारचा अतिशय रोमॅन्टिक मूड तयार होतो. मित्रांनो, हा हात पाठीवरून फिरवत असताना स्थिरावतो. तुम्ही तिला ओढून स्वतःच्या जवळ घेता तेव्हा स्त्री स्वतःवरचा ताबा पूर्णपणे गमावून बसते. तिला तुमच्या शरीराची ऊब हवीशी वाटते आणि ती स्वतःहून आणखी जवळ येण्याचा, तुमच्या सामावून जाण्याचा प्रयत्न असतो. तुमच्या हाताचा संत आणि लयबद्ध प्रवास तिच्या मनातील संकोच, ज्यामुळे ती भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या तुमच्या मिठीत स्वतःला झोकून देते. तर मित्रांनो, या रोमांचक प्रवासातील सर्वात शेवटचा आणि अंतिम टप्पा येतो, तो म्हणजे